नाशिकच्या येवला तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। समाधानकारक पाऊस न झाल्यानं मका, बाजरी, सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकं कोमेजू लागली आहेत। पिकं वाचवण्यासाठी शेतकरी स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पाणी देत असले तरी त्यासाठी देखील मोठा खर्च करावा लागतोय। येत्या 8 दिवसात पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सध्या पावसाने दडी मारले, सध्या स्प्रिंकलरचा वापर करत आहे। आपल्या सोबत आहे शेतकरी, तर का सांगा तुम्ही स्प्रिंकलरचा वापर करता? या बा, एक तर पाऊस उशिरा पाऊस झाला आणि त्याच्यानंतर तो पाऊस पण कमी प्रमाणात झाला। 8 दिवस झाले आम्ही पाऊस येईल या भरोश्यावर पेरणी करून दिली, परंतु 8 दिवसापासून पाऊस परत आलाच नाही। अजून 8 दिवस पाऊस जर नाही आला तर जी पिकं आहे तर ती वाळून जातील आणि आम्हाला दुबार पेरणी करावं लागेल। सोयाबीन, मक्का आणि कापूस याला अत्यंत पावसाची गरज आहे आणि आम्ही आता सध्या विहिरीमध्ये थोडं पाणी आहे, ते पाणी एक तास असं चालतं तर स्प्रिंकलरच्या साहाय्याने आमच्या शेतीला आम्ही पाणी देत आहे। आपल्या सोबत अजून शेतकरी आहे, काय सांगा तुम्ही स्प्रिंकलरचा वापर करत आहे? पाणी थोडंच आहे, तेवढं स्प्रिंकलरचा वापर आम्ही करतोय, पण ते जर नाही चाललं तर पाऊस दुबार पेरणी संकट आहेच। पुढारी न्यूजसाठी संतोष बट्टा, येवला, नाशिक।